ठाणे महानगरपालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेचा मेळावा दिनांक 21 मे 2025 रोजी ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथील नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात माजी महापौर व युनियनचे सल्लागार अशोक वैती, माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते, ॲडव्होकेट श्रीमती सांगारे मॅडम यांनी मार्गदर्शन केले। म्युनिसिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष मोहन तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। युनियनचे उपाध्यक्ष बीरपाल भाल यांनी संघटनेच्या स्थापनेपासूनचा इतिहास व संघटना कर्मचाऱ्यांकरता करत असलेल्या कामकाजाचा आढावा मांडला। सरचिटणीस चेतन आंबोनकर व कोषाध्यक्ष विजय खानविलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। युनियनचे कार्याध्यक्ष मोहन तिवारी यांनी त्यांचे मनोगत मांडताना सांगितले की आपण 6वा वेतन आयोग 7वा वेतन आयोग मिळवून दिला आहे। लोकांना यापुढे कर्मचाऱ्यांची प्रगती योजना, पदोन्नती, सर्व कर्मचाऱ्यांची थकबाकीची रक्कम, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यातून तृतीय श्रेणीमध्ये पदोन्नती, विभागवार विविध प्रश्नांची सोडवणूक तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करण्याकरता युनियन कटिबद्ध असून हे प्रश्न सुद्धा आपण नक्कीच सोडू असा विश्वास व्यक्त केला। या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते युनियनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे उपाध्यक्ष बालू मुंडे, सहाय्यक सरचिटणीस आनंदा पावणे, चिटणीस नरेश पाटील, कैलास पवार, सुरेश रामगुडे, संदीप बनसोडे, स्वच्छता निरीक्षक मुकेश नेसवणकर, कार्यकारिणी सदस्य भीमराव मनोहर, शेख इब्राहिम, गणेश भालेकर, परशुराम पुजारी यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली। शिक्षण विभागाचे आपले दिनेश पवार त्यांना विनंती आहे, त्यांनी व्यासपीठासारखे असतात त्यांना विनंती आहे, प्रकाश हरिश्चंद्र कदम त्यांनी वंगे त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। त्यांची देखील म्युनिसिपल लेबर युनियनच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात व्यासपीठावर यायचं आहे। रवींद्र खेतावात कार्यकर्ते आणि आनंदाचे प्रमुख कार्यकर्ते मोहन एकनाथ जगदाळे साहेब संघटनेच्या देवेंद्र मेयर आपल्या चळवळीत सक्रिय सहभाग देखील चिटणीसपदी नियुक्ती झालेली आहे, त्यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे। असे सुरक्षा विभागाचे दयानंद केंद्रे यांना विनंती आहे, त्यांनी याच्यापेक्षा छान बोलले। विप्रचरण साहू आपले प्रमुख सुरेश देवराम जाधव यांना विनंती आणि आपल्या संघटनेचे सहसेक्रेटरी संतोष जगताराम पवार यांना विनंती आहे, त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। ओमीर ढकोलिया, पाटील बा बडे, चंद्र बेलकडे यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन त्यांचं नियुक्तीपत्र रवी किरण नामदेव यादव काम करणारे मोहन लक्ष्मण कांबळे, सिंधू मनोहर चिडोळे, मंदाताई जगन्नाथ
रघुनाथ मगर, रघुनाथ ढवळे, युनियनच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. ह्याच्यामध्ये तशा प्रकारचं होतं. काही लोकांना तिथे देखील संधी मिळालेली आहे. आपल्या इथले 13 ते 14 मुलांना पुढे जाऊन त्यांना लिपिकचं ऑर्डर मिळालेली आहे. त्याच्यामध्ये दुसरं असं आहे की शिक्षण मंडळामध्ये शिक्षण मंडळ गेले 2000च्या नंतर आज तागा आहे. कुठेही जे वारसाची किंवा अनुकंपाची एकही माहिती झाली नाही, त्यांना मिळालेच नाही. त्या संदर्भात आपण सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांच्याकडे एखादी बैठक जेव्हा लागेल तेव्हा आपण दोघं, रावसाहेबांना हरकत नाही, पण आपण दोघं आणि बाकीची आमची टीम हे उपस्थित राहणार आहे. लवकरात लवकर आपण त्याची वेळ घेऊन, ही फक्त ठाणे महापालिका पुरता मर्यादित नाही, तर पूर्ण महापालिका महाराष्ट्रातल्या त्यांच्यासाठी ती जे बाकी काम आहे ते होणार आहे. नक्की एक चांगला निर्णय जर झाला तर बऱ्याचशा तरुण मुलं आहेत, त्यांना एक चांगला रोजगार मिळेल आणि जे काही शिक्षण झाले त्यांना देखील एक कामाची चांगली संधी मिळणार आहे. अजूनही अशा काही छोट्या मोठ्या तक्रारी असतील, मला वाटतं आपण एक वाट धरून घेऊया. त्यावेळी आपण कमेंट आपल्या म्युन्सिपल लेबर युनियन असतील, संगारे मॅडमचा पण फार मोठा इतिहास आहे. जे भाई संगारे होते त्यांची सून आहे ती, त्यामुळे त्यांना काम करायला देखील फार आवडते आणि आपल्या इथे काम करत असताना कुठल्याही मोबदला किंवा काही आणि तशा प्रकारचं आपण त्यांच्याकडनं देखील फायदा. साप्ते साहेब आपल्याकडे आहेत. शेवटी ही टीमवर्क आम्ही जे काम करतोय, जरी आम्ही काम करत असो, धर्मवीर आनंदगिरी साहेबांनी जी परंपरा टाकून दिलेली आहे, बरेच जण आता करतात, जनता दरबार करतात, कोण काय करतो, आम्ही लोकांची सेवा करतो. आणि जनता दरबार वगैरे करणारे एवढे मोठे माणसं, जनता दरबार म्हणजे हा राजे महाराजे ही लोक जनता दरबार आहे. आपण त्यांचे सेवक आहेत. आपली छोटी छोटी कामं, लोकांची काही पद्य आहेत, काही लोकांच्या अडचणी आहेत, बरेचसे कर्मचारी सफाई कामगार, मला ते कधी कधी सफाई कामगारांचं लेबर कुठं बीच आता मला बरेचसे लोक माझ्याकडे येतात, त्यांच्याबरोबर येतात, ते वापरत असतात. ते मला बरं वाटतं काम करायला. त्याचं काम नाही झालं तर अधिकाऱ्यांच्या समोर उभं करायचं का याची काय अडचण आहे ती सांगा. त्याला समोर घेतल्यानंतर त्याचं देखील समाधान होतं. ठीक आहे, मला समोरून समजलेलं आहे, मला ते समजलं. कधी कधी आपल्यामध्ये अडचण अशी पण आहे का, लक्षात ठेवा की आपण वारसावी फॉर्म भरायचं की जे काही आपण जे आपल्या महापालिकेच्या आस्थापनावर असतील ठोक पगारावर, अशा लोकांना आपण कायमस्वरूपी घेऊ शकतो. तशा प्रकारचं एक जी आर आहे वाटतं. त्या संदर्भात नवीन आणि त्या संदर्भात देखील आयुक्तांशी आताच आमचं बोलणं झालं आहे. आयुक्त साहेब देखील सकारात्मक म्हणजे आयुक्त देखील त्याच्यासाठी पॉझिटिव्ह आहेत. असे काही कामगार असतील जे आपल्या नियमात बसतील त्यांना देखील आम्ही कायमस्वरूपी घेणार आहोत. काही सफाई कामगारांचं नवीन किमान वेतन संदर्भात जाहीर झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही सांगतो की तुला पगार किती आहे किंवा काय किती आहे, सही घेत नाही. पगार तो ठेकेदार घेतो, तुम्हाला 10-12 हजार रुपये देतो आणि 25,000 रुपये त्याच्या खिशात असतात. पण तुम्ही पुढे का सांगत नाही, हा एक मुद्दा आहे. कोणी असेल जे टीमवर्क काम करते त्यांना एवढं सांगा. मी असेल किंवा साप्ते असेल, संगारे मॅडम असतील, ह्यांना त्यांनी सांगितलं तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय त्या ठिकाणी किमान वेतन
हे लागूच आहे. तसं म्हणजे आज देखील लागू आहे. पण काही ठिकाणी सांगत नाहीत, पण नव्याने तशा प्रकारचा जी.आर देखील काढलेला आहे. तर हे अवेअरनेस तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. एखादं मी बऱ्याच ठिकाणी सफाई कामगार किंवा कोण एका ठेकेदारावर काम करत असेल त्याला पहिला विचारतो तुला किती मानधन मिळतं. तर त्यावेळी जर सांगत असेल तर त्वरित मी फोन करतो संबंधित विभागाला की हा सफाई कामगार आहे किंवा हा मेडिकलच्या जे आरोग्य केंद्र आहे त्याच्यामध्ये आहे. तर प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. तशा प्रकारची माहिती आपल्याला मिळते. तर तशा प्रकारची आपली काही मुलं असतील त्या संदर्भात देखील आपण जर प्रयत्न केला की आपल्याला मानधन किती येते ही माहिती जर दिली तर त्या बाबतीत देखील सुधारणा करता येईल. काही ठिकाणी मला निदर्शनास आलेले आहे की जे कॉन्ट्रॅक्टची कामगार आहेत त्यांना नोकरीवर लावण्यासाठी पैसे घेतात काही लोक. ही वस्तुस्थिती आहे. कमीत कमी 40,000 पासून तर लाखभर रुपयापर्यंत घेतात. असं काही करू नका. आपले कोण असतील जिथे कुठे एखादी नोकरी असली माहिती पडली तर माझ्यासारख्याला किंवा अजून तिवारी साहेब असतील रावसाहेब सांगितलं तर एखादी 8-10 लोकांचं काम होऊ शकेल. तर तशा प्रकारचं देखील आपण लोकांमध्ये समजले. शेवटी बघा तुम्ही जे काही पैसे देता ते व्यर्थ जाणार आहे. भविष्यामध्ये जर तुम्हाला ती नोकरी कायमस्वरूपी झाली तरच फायदा होणार आहे. ह्या गोष्टी सर्व लक्षात ठेवा. रविराव साहेब थोडेसे आज त्याची तब्येत ठीक नाही पण नेहमी माझी फोनवर बोलणं राहतं. काही वेळी आम्ही भेटत असतो. तर नक्की आपण रविराव साहेब आहेत शरदराव साहेब तर फार मोठे नेते होऊन गेले. त्यांच्या मागे आपण सर्व या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे आपण सर्व काम करताय. रविराव साहेबांना देखील तेवढाच पाठिंबा आपला सर्वांचा आहे. आणि मी देखील आपल्या बऱ्याच जरी मी मला पदावर नसलं तरी मी प्रत्येक वेळी त्यांच्याकडे जायचो. शेवटी नॉलेज हे फार महत्वाचं असतं. नॉलेज कुठेही गेलं तरी नॉलेज आपल्याला कुठेही आपण एखादं काय काम करत असतो तर आपल्याला माहिती नसेल तर तो विचारणं गरजेचं आहे. मी प्रत्येक ठिकाणी आमचं काही टीम आहे ते आता शंकराने मॅडम आमचे टेक्निकल कुठलं वकिलाच्या त्या माध्यमातून काम आलं तर आम्ही फाईल त्यांच्याकडे देतो. ते अपडेट करतात सर्व व्यवस्थित त्या समोरच्याला समजून सांगतात आम्हाला देखील समजून सांगतात. असं अशा प्रकारचं काम आपल्या सर्वांनी केलं पाहिजे. भविष्यामध्ये म्युन्सिपल लेबर युनियन हे जे आपली युनियन आहे रविराव साहेब आणि शरदराव साहेबांनी एकत्रित तशा प्रकारचे एकनाथ शिंदे साहेबांनी देखील आजच्या या मेळाव्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांना सकाळीच लवकर आज निघून गेलेले आहेत. मुंबईमध्ये काही भेटी गाठी आहेत त्या संदर्भात निघून गेले त्यामुळे त्यांनी देखील आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी देखील कुठलेही आपण छोटं मोठं काम असेल ते सांगितलं तर नक्की करण्याचा प्रयत्न करेन. शेवटी आपलं कुटुंब आहे. सफाई कामगार हे काही वेगळं नाही. ह्या लोकांची कामं पहिली करतो. बऱ्याच लोकांना माहिती असेल की सफाई कामगार जास्तीत जास्त अशोक वैद्यकडे येतात किंवा आमच्या तिवारी साहेब असतील किंवा आमच्याकडे तशा प्रकारचं काम आपण करूया. तुम्हाला आजच्या ह्या मेळाव्यानिमित्त शुभेच्छा देतो. धर्मवीर आनंदीगे साहेबांचं आठवण प्रत्येक वेळी डॉक्टर रविराव साहेब असतील शरदराव साहेब असतील ते जेव्हा यायचे तेव्हा टेपी नाक्यावर नेहमी भेटत असतात. तशा प्रकारचं काम दिगे साहेबांनी देखील शरदराव साहेबांचं काम पाहिलं नेहमी त्यांना सहकार्य करत होते. आज दिगे साहेब नसले तरी पण दिगे साहेबांची फळी सर्वच आहेत. म्हणजे जरी कामगार क्षेत्रात असेल तर दिगे साहेबांच्या आपण प्रत्येक जे काही काम केलेलं समोर पाहिलं तशा प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न आपले मुख्यमंत्री आता मुख्यमंत्री नसले तरी ते आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देखील आपल्या बरोबर आहेत. त्या आपल्या कर्मचाऱ्यांसंदर्भात काही शिक्षण मंडळाच्या संदर्भात 1-2 प्रश्न असतील किंवा 10-20 30 ह्याच्यातले काही फरक असतील ते संदर्भात आपण व्यवस्थित मांडूया आणि लवकरात लवकर ह्याच्यातून मार्ग काढू. बाबासाहेब आंबेडकर राजीवजी गांधी आणि आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान शरदरावजी मंचावर बसलेले माझे नेते इरफान खान चेतन अमोणकर विजय खांडविलकर बाळू मुंडे पावणे साहेब आणि राजपालजी उपस्थित सर्व माझ्या कामगार बंधू भगिनींनो आपल्या सर्वांना हा प्रश्न पडला असेल की आजचा कार्यक्रम आपण एवढा भव्य दिव्य का घेतला. त्याचं मुख्य कारण आहे की ज्या नवीन नियुक्त्या आपण केलेल्या आहेत जे कामगार आपल्यामध्ये कामगार म्हणून काम करत होते त्यांना एक नेत्याचा मान सन्मान आपल्याला द्यायचा होता
आणि त्या प्रत्येक नेत्याची ओळख आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर झाली पाहिजे, हा त्यामागचा हेतू होता. कार्यक्रम यापूर्वी आपण बरेच केले, पण या कार्यक्रमाला एक वेगळा महत्व होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण पदाधिकारी कधी नेमले होते. यावेळेस जाणून बुजून आपण जास्तीत जास्त पदाधिकारी नेमले. प्रत्येक पेटीवरती आम्ही जेव्हा जायचो तेव्हा पेटीवरती हा सगळ्यात पहिला प्रश्न आम्हाला लोक विचारायचे की वर्षातून फक्त एकदा दोनदा तुम्ही काय येता. आपले पदाधिकारी 4 ते 5च असायचे आणि त्याच्यामुळे 60 पेट्यांवर 4-5 जण वर्षभरातून एकदा जातात. हेच खरं कमालीचं काम होतं. कारण पेटीवर जायचं म्हणजे त्यांचा वेळ पक्का होता की पेटीवर मीटिंग घ्यायची म्हणजे सकाळी 6ला जायला पाहिजे आणि 6ला एका दिवशी एकच मीटिंग होते, दुसरी मीटिंग होत नसते. अशी अडचण होती. त्यामुळे पेटीवरचे रोजचे प्रश्न हे आपल्या सर्वांना कसे काय कळतील हा मोठी अडचणीचा भाग होता. तो दूर करण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात प्रत्येक पेटीवरून प्रत्येक विभागातून आपण प्रयत्न केला की एकेकाला आपण आपल्याला रोजच्या रोज तिथे येणाऱ्या अडचणींचा कसा आपल्याला मात करता येईल, इथून त्यांना काय मदत मिळाली पाहिजे, यासाठी आपण त्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली. मी पहिले सर्वप्रथम त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करीन की ज्यांनी हे सर्वांनी पद स्वीकारलेलं आहे. आज कार्यक्रमात त्यांना असं वाटतं की आम्ही त्यांना मान सन्मान दिलाय. मान सन्मान तर 100% दिलाय आम्ही, पण हा मान सन्मान देण्यामागे प्रमुख हेतू हा होता की त्याला आजपासून आम्ही जबाबदारी दिलेली आहे. जबाबदारी कसली तर त्याच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराची जबाबदारी आज आम्ही त्याच्या डोक्यावर ठेवलेली आहे. आणि मी तुम्हाला शाश्वत करतो की आम्ही ज्यांची निवड केलेली आहे ते तुमची जबाबदारी, कामगारांची जबाबदारी घेतील या अपेक्षेनेच आम्ही त्यांची निवड केलेली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांचं मी आज अभिनंदन करतो. प्रश्न आपले अनेक असतात. आपण दरवेळेस ते मार्गी लावण्याचे प्रयत्न करत असतो. मागच्याच आठवड्यात तुम्हा सर्वांना माहिती आहे की आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो होतो आणि आयुक्त साहेबांनी रोडे साहेबांकडे आमची मीटिंग घ्यायला सांगितली होती. त्याप्रमाणे ऍडिशनल कमिशनर रोडे साहेब यांनी आपली मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये खूप प्रश्न आपले मार्गी लावण्याचे त्यांनी आश्वासन दिलं आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी काम पण चालू केलं आणि त्याचा पाठपुरावा आपल्या युनियनचे पदाधिकारी चेतन, विजय, भाल हे सगळे करतायत. जेव्हा पण कधी आपण कामगारांचा प्रश्न येतो, जसा आपल्याकडे येतो तसा आपण लेखी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे ठेवतो, पण ते प्रश्न पाठपुरावा केले नाही तर फायलीतच राहून जातात. असे अनेक प्रश्न आहेत ज्यांचा आपण पाठपुरावा केला. मग अशी बऱ्याच लोकांनी आपल्याला सांगितलं की आमचा हा प्रश्न राहिला, आमचा तो प्रश्न राहिला. आता अशोक वैद्य साहेबांना कॉन्ट्रॅक्टच्या लोकांनी येऊन सांगितलं की आम्हाला 46% जी लेवी आहे ती मिळत नाही, आमची थकबाकी आहे. आम्ही त्याचा पण पाठपुरावा केलेला आहे. मी स्वतः त्या मीटिंग मध्ये होतो. काही कॉन्ट्रॅक्टर जे होते ज्यांना लेवीचे पैसे देण्यात आले आणि ते ब्लॅक लिस्टेड झाले आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडची वसुली कशी करायची हा मोठा प्रश्न होता. छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल मधले जे आमचे कामगार आहेत त्यांच्या लेवीचा प्रश्न आम्ही जेव्हा मांडला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की कॉन्ट्रॅक्टर निघून गेलेला आहे, त्यांचा रेकॉर्ड नाही, पण पैसे आम्ही त्यांचे ठेवलेले आहेत. जवळपास 5 ते 6 कोटी रुपये त्यांचे जमा आहेत ठाणे महानगरपालिकेत. तर अशी अनेक अडचणी असतात देण्यासाठी. घेण्यासाठी कधी अडचण येत नसते. घेणारा माणूस पटकन घेत असतो, पण देणाऱ्याला हिशोब, वेळ, काळ आणि तिजोरीचा बोजा हे सगळं बघून द्यावं लागतं आणि त्याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. तो अभ्यास तो अधिकारी करत असतो आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करत असतो. पण काही कारण असतो, कधी अडचणी येतात आणि त्यात वेळ जातो. वेळ गेला म्हणून आपण निराश होता कामा नये. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या युनियनचं पहिलं काम हे आहे की कामगाराचा एकही रुपया डुबणार नाही. आज नाही उद्या तुमच्या ज्या मेहनतीचं फळ आहे ते आम्ही तुम्हाला मिळवून देणार, यासाठीच आपण आपली ही युनियन स्थापन केलेली आहे. आणि अनेक वेळा या युनियनच्या माध्यमातून आपण तुम्हाला न्याय हक्क मिळवून दिलेला आहे. सर्वांनी सामुदायिक न्याय हक्क मिळवून दिलेला आहे. कधी शरदरावांच्या नेतृत्वाखाली, कधी रविरावांच्या नेतृत्वाखाली
कधी जे आपल्या युनियनचे पदाधिकारी नसायचे त्यांच्या पण नेतृत्वाखाली आपण न्याय हक्क मिळवून दिले. वारस हक्काचा जो आपला सर्वात मोठा प्रश्न 2016 नंतर निर्माण झाला होता, त्याच्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले, पण शेवटी त्या प्रयत्नांना यश तेव्हाच आले जेव्हा ठाण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले. मी विशेष अभिनंदन दरवेळेस त्यांचं करतो की ते जर मुख्यमंत्री झाले नसते आणि त्यांनी जर आपलं ऐकून घेतलं नसतं तर हा मार्ग आपल्याला कधीच निघाला नसता. आपल्या सर्वांचंच नशीब नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील त्या 4थ्या श्रेणीच्या कामगारांचं हे नशीब होतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आणि ते मुख्यमंत्री झाल्यानंतर रविराव आणि मी आम्ही जाऊन त्यांना वारस हक्काविषयी जेव्हा सत्यता समजावून सांगितली तेव्हाच त्यांनी निर्णय घेतला की हो, मी वारस हक्क कसंही करून महाराष्ट्राच्या माझ्या या कामगारांना लावणार. आणि तो वारस हक्क त्यांच्या सहीने आपल्याला सर्वांना मिळालेले आहे. त्याच्यामुळे त्यांचं अभिनंदन मी वारंवार करतो. आणि हे खूप मोठं काम होतं, हे छोटं काम नव्हतं. ठाणे महानगरपालिकेतल्या वारसांच्या मुलांना, आपल्या कामगारांच्या मुलांना वारस जे मिळवून द्यायचं होतं त्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. जसे अशोक वैद्य साहेबांनी सांगितलं की बऱ्याच लोकांचे कागद अजून पूर्ण नाही आहेत. कागद पूर्ण नसल्या कारणाने वारंवार सांगितलं जातं की कागद पूर्ण नसल्या कारणाने 24च्या लोकांचे आम्ही पहिले काढले, 23च्या काढले, 20चे काढले, 19चे काढले. ते कारण असं असतं की कागद बाकीच्यांची पूर्ण नाहीत. तर परवा आता मीटिंग झाली त्यात आम्ही त्यांना विनंती केली की ज्यांची कागद पूर्ण नाहीत त्यांना बाजूला ठेवा, पण ज्यांची कागद पूर्ण झालेली आहेत त्यांची यादी लवकरात लवकर काढा. आताच अशोक वैद्यांनी सांगितलं की 1-2 दिवसात आपली एक मोठी यादी निघणार आहे. आम्ही तिचा पण पाठपुरावा केलेला आहे. 100 ते 125 लोकांची यादी आता आपण तयार केलेली आहे. पहिले 100 लोकांची यादी येत्या 2 दिवसात जाहीर करा अशी आपण त्यांना विनंती केलेली आहे. त्यांनी ती मान्य केली. आमचे प्रयत्न होते की आजच्या या मीटिंग मध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना घेऊन येऊ. परवाच मी एकनाथ शिंदे साहेबांना विधान भवनात भेटलो, त्यांना पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की साहेब या मीटिंगला तुम्हाला यायचंय. साहेबांनी मला शब्द दिला की मोहन मी जर त्या दिवशी ठाण्यात असेल तर नक्की येईल. आणि आम्ही ती तयारी ठेवली होती की एकनाथ शिंदे आल्यानंतर 100 मुलांना आपल्या वारसच्या नियुक्ती पत्र आपण देऊ, त्यांना वारस हक्क मिळवून देऊ. त्या दिवशी त्यांचा वारस हक्क देण्याची आपण तरतूद करू. या हिशोबाने आम्ही त्यांना इथे आणण्याचा प्रयत्न केला होता. पण योगायोगाने 1:15 वाजताची मीटिंग त्यांची यशवंतराव सभागृह मुंबई नरिमन पॉइंट इथे लागली आणि त्यांना जावं लागलं. तरी देखील त्यांनी मला तिथून निरोप दिला की मी सदर मीटिंगला येऊ शकत नाही, पण तू काळजी करू नकोस, तुझ्या कामगारांचा एकही प्रश्न माझ्यामुळे थांबणार नाही. त्यामुळे मी वारंवार त्यांचं अभिनंदन करतो. अनेक प्रश्न आपले आपण मार्गी लावलेले, मार्गी लावलेल्या प्रश्न वाचण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो की आपले जे फायलेरियाचा प्रश्न आहे सगळ्यात मोठा अडचणीचा, बर्नाड साहेबांनी खूप काढली आमची त्याच्यावरती. त्यांनी सांगितले एक कागद तरी दाखवा आमच्या वारससाठी. तर बर्नाड साहेब भले तुमचा नंबर नसेल लागेल, पण 29 लोकांची आपण यादी तयार केली होती आणि महासभेत मंजूर पण केली होती की त्या 29 लोकांना आपण वारस हक्क देऊ. आम्ही सुरुवात करू बोललो वारसची फायलेरियाची, जेणेकरून हळूहळू ती संख्या आपल्याला वाढवता येईल. कसं असतं, एकाला आपण पत्र दिल्यानंतर दुसऱ्यासाठी नियुक्तीला गेलो की सांगू शकतो अरे बर्नवाल के लड़के को क्यों नहीं यार, उसको पांडे को दिया, शर्मा को दिया, यादव को दिया, जाधव को दिया, असं सांगता येतो. त्याच्याप्रमाणे 29 लोक जे पात्र होण्यालायक होते त्यांची पहिले यादी केली. पण काही बर्नवाल सारखे जे त्यांचे मित्र होते त्यांनी खूप उत्साह दाखवला की 29 ला करतात, तर आम्ही पण त्या 29 मध्ये येतो. ती 54 झाली. 54 झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं अरे हे अडचणीचं झालं, हे शासनाकडे पाठवायला लागेल. आणि ती यादी शासनाकडे गेली नाही, आजपर्यंत ती रखडली. त्यांनी सांगितलं की आमच्या प्रश्नावरती तुम्ही कोर्टात का नाही गेली. कोर्टात जायची आमची आज पण आहे, मनापासून आहे, पण तुमच्या खिशातले पैसे करून कोर्टात जाणं आम्हाला आवडणार नव्हतं. त्याला अडचण अशी होती की खूप टेक्निकल मुद्दा आहे तो आता मी इथे सांगत बसलो तर मला 1 तास लागेल. आम्ही वकिलाशी चर्चा केली. बर्नवाल हे माझे मोठे भाऊ आहेत, त्यांचा मुलगा म्हणजे मी माझा मुलगा समजतो. आपल्या स्वतःच्या मुलाला कोण नोकरीपासून वंचित ठेवू शकतो का. आम्ही खूप प्रयत्न केले की फायलेरियाच्या लोकांना लवकरात लवकर वारस मिळावा. आमची मनापासून इच्छा आहे. माझ्या 4थ्या श्रेणीतला कुठलाही कामगार असला तर तो काय माझा वैरी नाही, मग ते फायलेरियाचे असो की सफाईचे असो. जर सफाईला आम्ही मिळवून देऊ शकतो तर फायलेरिया काय आमच्या वैऱ्यांचा आहे का, आमचा आहे.
पहिल्या दिवसापासून 100% जर आपल्या युनियनच्या पावत्या कुठे फाटत असतील तर ते फायले घेत वाटतात. पण जे लोक 100% युनियनशी सपोर्ट करणारी लोक आहेत, मदत करणारे लोक आहेत, वेळोवेळी उभे राहणारे लोक आहेत, ज्यांनी आपल्यावरती केस घेतलं, त्यांच्या मुलाला आम्ही बाहेर ठेवू का? तर ही भावना आपल्या मनात प्रल्हाद साहेब येताच कामा नये. तुमच्यासाठी अर्ध्या रात्री येऊन उभे राहणाऱ्यांमध्ये आम्ही आहोत. तर आम्ही संपूर्ण प्रयत्न करणार आहोत की जशी आपली ही संख्या पूर्ण झाली की तुमच्या वारसासाठी पण तेवढ्याच जिद्दीने आम्ही लढू आणि गरज वाटल्यास संपूर्ण महाराष्ट्राच्या जेवढ्या युनियन आहेत त्यांना ठाण्यात बोलवून या सभागृहात मीटिंग लावून पाहिलेल्याची मागणी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी करायची तयारी दाखवू आणि सुप्रीम कोर्टापर्यंत तुमची केस लढू, हे मी तुम्हाला इथे शब्द देतो. सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या समोर तातडीचा होता तो म्हणजे सुरक्षा रक्षक. सुरक्षा रक्षकांची खूप मोठी अडचण होते की त्यांची इथून तिकडे बदली होत असते आणि त्यांना पगार घ्यायला मात्र जिथे त्यांचा मूळ फाईल असते तिथे यावं लागतं. ही मोठी अडचणीचा प्रश्न होता, तो पण आम्ही प्रशासनाकडे मांडला आणि लवकरात लवकर त्याच्यात पण आम्ही मार्ग काढणार आहोत. त्या सुरक्षा रक्षकांचा प्रमोशनचा एक प्रश्न आहे. आपण सगळ्यांचे प्रमोशनचे प्रश्न सोडवत होतो पण त्यांचा प्रमोशनचा प्रश्न हा राहून गेला आणि त्या प्रमोशनच्या प्रश्नाला पण आम्ही आता प्राधान्य दिलेलं आहे. लवकरात लवकर तो प्रश्न पण आम्ही मार्गी लावणार आहोत. त्या सुरक्षा रक्षकांची एक आणखी विनंती होती की त्यांच्याकडे सहाय्यक आयुक्त म्हणून अधिकाऱ्याची नेमणूक करायची, सह आयुक्त म्हणून एक नेमणूक करायची. तर त्याची पण मागणी आपण लेखी त्यांना अधिकाऱ्यांना दिलेली आहे. शिक्षण विभागाचं अशोक वैद्य साहेबांनी सांगितलं की वेतन श्रेणी धोरणात्मक ठरवायची आहे. आमचे महेंद्र म्हात्रे होते, त्यांना सगळ्यात मोठी ती अडचण झाली होती. त्यांनी तर आमचा खूपच पाठपुरावा केला, आमचा जीव आज पण सोडत नाहीत म्हणून त्यांना पदाधिकारी करून टाकला की तुमचा प्रश्न सोडवायला तुम्ही खंबीर आहात. त्यांना घेऊन आम्ही अधिकाऱ्यांकडे गेलो, गोदापुरे साहेबांची मीटिंग केली. त्यांची विनंती होती की गोदापुरे साहेब काहीतरी टेक्निकल अडचणीमुळे मला अडचण करतात हे धोरण ठरवायला. तर त्यांच्या समोर त्यांची मीटिंग केली आणि गोदापुरे साहेबांकडून त्यांचं समाधान झालेलं आहे. त्यांची फाईल आता ते काय बोलतात मार्गी लागलेली आहे. तर लवकरात लवकर त्यांच्या शिक्षण विभागाचा जो प्रश्न आहे तो पण आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय जे आहे आपलं हॉस्पिटल, तिथले सफाई कामगारांचा खूप मोठा प्रश्न आहे. तुम्हाला ऐकून शॉक लागेल की एवढं मोठं हॉस्पिटल आहे आणि तिथे सफाई कामगार हे पदच नाही. सगळ्यात जरुरी एक वेळेस डॉक्टर नसेल तरी चालेल पण सफाई कामगार पाहिजे. जर त्या हॉस्पिटलमध्ये दुर्गंधी झाली आणि रोगराई पसरली तर त्याला कारणीभूत असतो सफाई कामगार. जर तुम्ही सफाई कामगारच तिथे पद नसेल तर काय तुम्ही स्वच्छ ठेवणार हॉस्पिटल? जर हॉस्पिटल स्वच्छ नसेल तर तिथे पेशंट जाईल का, तिथे डॉक्टर जाईल का? तेही खूप मोठी टेक्निकल अडचण होती, तिचा देखील आम्ही पाठपुरावा करतोय. लवकरात लवकर सफाई कामगार हे पद आम्ही छत्रपती शिवाजी महाराज या रुग्णालयासाठी मंजूर करून घेणार आहोत. तिथले जे आमचे कॉन्ट्रॅक्टचे कामगार आहेत त्यांना तर मी सलाम करतो. त्या कॉन्ट्रॅक्टच्या कामगारांसारखा जर कामगार आपल्या ठाणे महानगरपालिकेत प्रत्येक झाला तर त्यांच्यावर अन्यायच होऊ शकत नाही, हे मी तुम्ही खंबीरपणे सांगतो. त्या सफाई कामगारांची आम्ही समान काम समान वेतन ही केस महापालिकेत लढलो. महापालिकेनंतर आमच्या लेबर कोर्टात लढलो. लेबर कोर्टात लढल्यानंतर आपण तिकडे जिंकलो. महानगरपालिका हायकोर्टात गेली, आपण हायकोर्टात जिंकलो. त्यानंतर महापालिका सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टात लढण्याची ताकद आपल्याकडे नव्हती तरी देखील आपण सुप्रीम कोर्टात लढलो आणि तुम्हाला मी सन्मानाने सांगतो, अभिमानाने सांगतो की सुप्रीम कोर्टात पण आपण ती केस त्यांची जिंकलेली आहे. सुप्रीम कोर्टात वकील केस लढतो, वकिलाची जबाबदारी असते पण त्या वकिलाला वेळोवेळी ज्या लक्ष्मीचं दर्शन करावं लागतं ते या सफाई कामगारांच्या खिशातून केलेलं आहे. आपल्या युनियनच्या माध्यमातून त्या जो
आपला वकील होता, त्या वकिलाला दरवेळेस पैसे देण्यात आले. जेव्हा जेव्हा आपल्याला मुद्दे मांडायची परिस्थिती आली तेव्हा तेव्हा रावसाहेबांना विमानाने आपण तिथे पाठवलं. तिथे चांगल्या हॉटेलमध्ये त्यांची राहायची व्यवस्था केली आणि आपण ती केस पण सुप्रीम कोर्टात जिंकलेलो. त्या पण कामगारांचा आता समान काम समान वेतनचा मार्ग पूर्ण मोकळा झालेला आहे. विशेष म्हणजे मी तुम्हाला सांगतो, त्या केसमध्ये त्यावेळेचे जे आयुक्त होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणार आहे. आमची मनापासून इच्छा नाही आहे, पण सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे, त्यांच्यावर पण गुन्हा दाखल होणार आहे. ज्याने कामगारावरती अन्याय केला त्याला शिक्षा झाली पाहिजे, ही भूमिका जरी आमची असली तरी कुठल्याही कामगाराचा, आयुक्त असो, उपआयुक्त असो की ऍडिशनल कमिशनर असो, हे सर्व कामगारच आहेत. ते फक्त वरच्या पदावर आहेत म्हणून साहेब झाले, आम्ही खालच्या पदावर आहेत म्हणून आम्ही कामगार राहिलो, तर त्यांचं देखील नुकसान व्हावं अशी आमची इच्छा नाही आहे. त्यानंतर त्या ज्या आपल्या सफाई कामगार आहेत त्यांना ते समान काम समान वेतन कधीपासून लागू होईल हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आलेला आहे. की सुप्रीम कोर्टाने ऑर्डर देऊन पण आता महिनाभर झालेला आहे तरी देखील का लागत नाही. तर माहिती म्हणून मी तुम्हाला सांगून ठेवतो, जे कोणी छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल मधले कामगार असतील त्यांनी हे ऐकून घ्या की तुम्ही सुप्रीम कोर्टात आपण जिंकलो जरी असलो तरी आपली जिंकलेली केस हायकोर्टात आहे. हायकोर्टात ती पुटअप करायला लागते, हायकोर्टाला ती माहिती द्यायला लागते आणि हायकोर्ट ती शासनाला पाठवतो आणि ठाणे महानगरपालिकेला पाठवतो. जेव्हा ठाणे महानगरपालिकेकडे येईल, शासनाकडे येईल, त्या दिवसापासून आपल्याला ते लागू होणार आहे. पण त्याच्यासाठी एक दोषी चेतन पण आहे. याने सुप्रीम कोर्टात लढण्यासाठी खूप मेहनत केली. पण आता जर आम्ही हायकोर्टाला उद्या तुमचे पेपर दिले तर आजपासून तुम्हाला लागेल. चेतनचं म्हणणं नाही आजपासून नाही पाहिजे. ह्या लोकांची आपण केस जेव्हा ठाणे महानगरपालिकेत पुटअप केली तेव्हापासून आपल्याला समान काम समान वेतन पाहिजे. आणि त्याचा जो रक्कम जी काढायची आहे थकबाकीची, त्याचा अभ्यास त्याला करायचा आहे, तो करत नाही. त्याच्यासाठी उशीर होतोय, त्याला तो दोषी आहे. आता 16 तारखेपर्यंत कोर्ट बंद आहे, पण मी आश्वासन देतो, चेतन मला म्हणालेला आहे मी या मे महिन्याच्या सुट्टीत बायका पोरांबरोबर फिरायला जाणार नाही, पण या लोकांचा 16 तारखेच्या आत मी सर्व हिशोब काढेन, वकिलाची भेट घेईन आणि 16 तारखेच्या पहिल्या तारखेला जेव्हा कोर्ट उघडेल हायकोर्ट तेव्हा तुमचा तो फाईल हायकोर्टाच्या टेबलावर ठेवेल असं त्यांनी आश्वासन दिलेले. मी त्याचं पण अभिनंदन करतो. मी एक विषय घेतो. त्याच्यानंतर अग्निशमन दलच आहे. अग्निशमन दलामध्ये आपण मुंडे साहेबांनी तुम्हाला सविस्तर सांगितलं की अग्निशामक दल कसं आपल्याकडे आलं. पण मुंडे साहेब, तुमच्या माहितीसाठी सांगतो की शरद रावांना ठाणे महानगरपालिकेत एंट्री आहे ना, ही अग्निशामक दलातूनच भेटली. अग्निशमन दल जे आहे ना ते फार खतरनाक आहे. ते स्वतःची युनियन स्वतः शोधतात. त्यांना युनियन कधी कुठली सांगू शकत नाही तू आमच्याकडे राहा. त्यांना जी आवडली ती युनियन त्यांनी आणलेली आहे. शरद रावांना पण त्यांनी तिथे स्थापित केलं. त्याच्यामुळे अग्निशमन दलाचे प्रश्न पहिले मार्गी लावावे लागतात. आम्ही बरेच मार्गी लावलेले आहेत. मुंडे साहेब, तुम्हाला प्रमोशन आमच्या युनियनमुळे मिळाले विसरू नका. पण त्यांच्या हाताखाली जी लोक आहेत त्यांचा प्रमोशन थोडा अडकलेला आहे. ते फार टेक्निकल अडचणीमुळे अडकलेले आहे की त्यांना जर 5 वर्ष पूर्ण झाली तरच त्यांना नवीन प्रमोशन मिळेल असं सांगण्यात येतं किंवा कायदेशीर आहे, ते कागदावर लिहिलेलं आहे. पण नवीन इतर महापालिकेत 3 वर्षाचा काल मर्यादा आहे. ज्यांना 3 वर्ष होतील तिथे त्यांना प्रमोशन देतोय. तीच अट आपल्या इथे लागू व्हावी म्हणून आम्ही पाठपुरावा केलेला आहे. ठाणे महानगरपालिकेतून शासनापर्यंत ती फाईल गेलेली आहे. शासनाकडे जाऊन मी सचिवांशी बोलून आलेलो आहे. सचिवांनी त्याच्यावरती आम्हाला सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्राचा जो एकच नियम करायचा आहे त्याची आम्ही कमिटी बनवली. त्या कमिटीला मी भेटलो, कमिटीचे जे सचिव आहेत त्यांना भेटलो. त्या सचिवांनी पण सांगितलं की बाबा आमच्या कमिटीने रिपोर्ट दिलेला आहे, आता खाली तुम्ही पाठपुरावा करा, तुमचं काम होऊन जाईल. त्याच्यानंतर खालच्या लोकांना पण मी जाऊन भेटून आलो आणि त्यांना विनंती केली. पण इथे आल्यावर मला कळलं की ज्या लोकांसाठी मी धावपळ करतो त्यांना अजून 3 वर्ष पूर्ण झाली. तर आज नाही उद्या त्यांना 3 वर्ष होतील पूर्ण, पण आज पूर्ण झालेली नाही.
तर त्यांच्या पण कामाचा आम्ही पाठपुरावा करतो आणि मी शब्द देतो की त्यांचं पण काम आम्ही वेळेत पूर्ण करू. त्यानंतर आपलं पाणी खातं आहे, पाणी खातं. आता ते खातं आहे आणि त्यांचं काम आहे पाणी पिलं जातो. खातं कुठं राहतं ते? खातो का कोण? पाणी पितात. तिथे सर्व आपले जे पद आहेत ना ते संपवून टाकलेले आहेत महापालिकेने. संपवून, मी मुद्दाम संपवून हा शब्द वापरेन. तिथे ऍक्च्युली प्लंबर आहे ना, प्लंबर हा त्यांनी भरती करायला पाहिजे. पण प्लंबरच्या हाताखालचे जे शिकाऊ असतात ना ते लोक ठाणे महानगरपालिकेत प्लंबर म्हणून काम करतात आणि त्यांना प्लंबरचा पगार दिला जातो. आमची महानगरपालिकेकडे त्या डिपार्टमेंटसाठी, त्या विभागासाठी मागणी आहे की आता जे तुम्ही प्लंबर म्हणून लोकांना वापरता त्यांची जरी सर्टिफिकेट प्लंबरची नसली तरी त्यांचा तुम्ही 10-10 वर्ष झाला अनुभव घेतलेला आहे, ते प्लंबर म्हणूनच काम करतात, तर त्यांना प्लंबरचं प्रमोशन दिलं पाहिजे. ही मागणी पण आम्ही ठाणे महानगरपालिकेकडे लावून धरलेली आहे. उद्यान विभागाचे खूप प्रश्न आहेत, तसे प्रश्न सगळ्या डिपार्टमेंटचे आहेत. आम्ही त्यासाठी ऍडिशनल कमिशनर रोडे साहेबांबरोबर जेव्हा मीटिंग केली तेव्हा आम्ही त्यांना सांगितले की सगळ्या विभागाच्या असे एकाच मीटिंग मध्ये मार्ग लागणार नाही आहे, तर तुम्ही एक विभागाची आम्हाला मीटिंग द्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावा. ते पण त्यांनी मान्य केलेले आहेत. त्याच्याप्रमाणे ते सर्व मार्गी लागतील अशी मी तुम्हाला आश्वासन देतो. आता सर्वसामान्य कंत्राटी कामगार यांचा जो प्रश्न आहे तो खूप अडचणीचा प्रश्न आहे. पण आता शासनाने आपण बघितलं की एक घोषणा केली की कंत्राटी कामगार आहे त्यांना कमीत कमी 25 आणि जास्तीत जास्त 30,000 रुपये मिनिमम वेजेस दिलं पाहिजे. शासनाकडे आम्ही पाठपुरावा करतोय की ती जी तुम्ही घोषणा केलेली आहे त्याचा तुम्ही GR काढा आणि GR महापालिकेला द्या आणि महापालिकेकडे ज्या दिवशी GR येईल त्या दिवसापासून त्यांचा पगार 30,000 रुपये कसा होईल याची पाठपुरावा आम्ही करणार आहोत. महापालिकेने अजून त्याचा GR काढलेला नाही. तो GR काढण्यासाठी येत्या अधिवेशनामध्ये मी लक्षवेधी पण मांडणार आहे आणि 10 आमदारांचे घेऊन प्रश्न पण मांडणार आहे. त्याला 10 आमदारांची सही लागणार आहे. त्या 10 आमदारांची सही घेऊन मी प्रश्न आणि लक्षवेधी तिथे मांडीन आणि जसं हे अधिवेशन संपेल या अधिवेशनानंतर तो GR पण मागे लागून मी काढून देईन असं मी तुम्हाला आश्वासन देतो. जसं मगाशी साहेबांनी सांगितलं की आपले जे वारस आता होणार आहेत, वारस भरती, त्या वारस भरतीमध्ये जे शिकलेली मुलं आहेत त्यांना त्वरित क्लार्क या पदावरती प्रमोशन द्यायचंय. म्हणजे 4थ्या श्रेणीतले जे शिकलेली लोक आहेत त्यांना प्रमोशन द्यायचंय. शासनाने बंधनकारक केलेले आहे त्यांना प्रमोशन देणं. अशोक वैद्य साहेबांनी सांगितलं की तेवढ्या जागा नाही आहेत, सगळ्यांनी पहिले सफाई कामगार म्हणून भरती व्हा आणि त्यांचे ज्या दिवशी भरती होतील त्या दिवसापासून ते दिवस मोजले जातील. कोण सिनियर आहे त्याला पहिलं प्रमोशन दिलं जाईल. त्याच्याप्रमाणे सर्व आपल्या कामगारांच्या मुलांनी वारस म्हणून भरती व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर जेवढ्या जागा रिकाम्या होतील सर्व जागांवरती आपण जे सुशिक्षित मुलं आहेत त्यांच्या हातात पेन द्यायचा शब्द मी तुम्हाला इथे देतो की ते क्लार्क होतील. ज्यांना क्लार्क करणं शक्य नाही आहे त्यांना टेम्परवारी पिऊन म्हणून तरी आपण महापालिकेत आणि जिथे जिथे जागा असतील तिथे तिथे त्यांना पाठवण्याचा प्रयत्न करू. सुशिक्षित मुलगा, शिकलेला मुलगा, ग्रॅज्युएट झालेला मुलगा हा झाडू मारताना तुम्हाला दिसणार नाही असं मी तुम्हाला आश्वासन देतो. त्यानंतर भरती, फायर ब्रिगेडमध्ये सगळ्यात मोठी भरती आता काढायची. कारण फायर ब्रिगेडमध्ये प्रत्येक गाडीवरती 8 माणसं असली पाहिजेत. तिथे आपल्याकडे निव्वळ 2 माणसं आहेत. अधिकाऱ्यांची कमी आहे, गाड्यांवर काम करणाऱ्या अग्निशामक दलातील लोकांची कमी आहे. ती सर्व कमी भरून काढण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला. मागच्या वेळेस भरती निघाली पण होती. आयुक्तांनी आम्हाला सांगितलं की आम्ही ऍडव्हर्टाईज काढतो. आम्ही आयुक्तांना भेटलो आणि आयुक्तांना सांगितलं की ऍडव्हर्टाईज काढताना त्या अग्निशामक दलामध्ये
आमचे 124 कामगार आहेत जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करतायत आणि गेले 7, 8, 10 वर्ष झाली ते काम करतात. त्यांना ठाणे महानगरपालिकेतील प्रत्येक रस्ता आणि प्रत्येक वाहन आणि प्रत्येक मशिनरी जी आहे फायर ब्रिगेडची याची कल्पना आलेली आहे. त्याच्यामुळे ते 124 हे अनुभवी फायरमॅन तुम्हाला आयते मिळू शकतात. तर तुम्ही त्या ऍडव्हर्टाइज मध्ये भरतीच्या आमची विनंती होती की त्यांची एक लाईन टाका. त्यांच्यासाठी पहिली मागणी आम्ही हीच केली होती की त्यांना ऍज इट इज परमानंट करून टाका. जर संख्या तुमच्याकडे नाही आहे तेवढी तर त्यांना परमानंट करा 124 कामगारांना, अशी आमची मागणी होती. ते म्हणाले असे करता येत नाही, महाराष्ट्रात कुठे झालेली नाही. मग आम्ही विनंती केली त्यांना की नवीन तुम्ही जी भरती काढणार आहात त्यात कमीत कमी एक ओळ टाका की ठाणे महानगरपालिकेमध्ये एवढ्या वर्ष अनुभव असलेल्यांना प्रथम प्राधान्य, म्हणजे ऑटोमॅटिक ते भरतीत येऊन जातील. तर हा पण आम्ही प्रयत्न त्यांच्यासाठी करतो आहोत. त्यानंतर शिवाजी हॉस्पिटलमध्ये नर्स लोकांची खूप कमी आहे. मागच्या वेळेस आम्ही पाठपुरावा केला तर कॉन्ट्रॅक्टच्या नर्स भरती केल्या होत्या. आम्ही परत एकदा विनंती केली की कॉन्ट्रॅक्टच्या नर्स काय कामाला येत नाही, तुमच्या कॉन्ट्रॅक्टचा पगार हा फार कमी आहे, त्याच्यामुळे परमानंट नर्सच आता भरती करा, असा पाठपुरावा आपण त्यांच्याकडे करतोय. तर अशा सगळ्या विभागात आपण मागणी जसजशी येते तसतशी शासनाकडे पाठपुरावा करतो. याच्यात कुठेही आम्ही कमी पडणार नाही. जिथे गरज असेल तिथे लढाई लढू. एवढं मी तुम्हाला सांगतो. तुमची युनियन ही महत्वाचं काम करत असते. आता आपण युनियनचे सदस्य आहोत आणि 500 रुपयाची पावती का फाडतो याला फार महत्व आहे. तुम्ही हे समजून घ्यायला पाहिजे. बघा, ज्या वेळेस एखाद्या माणसावर अन्याय होतो तेव्हा तो माणूस स्वतः लढाई लढत असतो. तो प्रयत्न करतो की मी माझी लढाई स्वतः लढीन. जेव्हा त्याला असं वाटतं की मी या लढाईत एकटा कमी पडतो तेव्हा त्याचे सोबती जे 4-6 लोक असतात त्यांना तो घेऊन लढाई पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा त्याच्या ही गोष्ट लक्षात येते की आम्ही 4-6 मिळून पण ही लढाई जिंकू शकत नाही, त्यावेळेस त्याला एक मोठी ताकद लागते आणि त्या ताकदीचं नाव युनियन असतं. म्हणजे त्याच्यावर जर खरंच अन्याय होतो आणि आम्ही सर्व कामगार, जवळपास आपले 3500 कामगार आहेत, या सर्वांनी त्याला ताकद दिली, त्याच्यासाठी हात लावले तर नक्कीच तो त्याच्यावर होणारा अन्याय आपण दूर करू शकतो. त्यावेळेस आपल्याला युनियनची गरज पडते. कारण एवढी लोक एकत्र फक्त एकाच जागी असतात ते युनियन मध्ये, आणि त्यावेळेस आपल्याला युनियनची गरज लागते आणि युनियन त्यावेळेस तुमच्या मागे उभी राहते. पण त्याच्यासाठी तुम्हाला युनियनचं सदस्य होणं जरुरी आहे आणि सदस्य होण्यासाठी 500 रुपये जे आम्ही दरवर्षी तुमच्याकडे मागतो त्याची पावती तुमच्याकडे असली पाहिजे. एखाद्या कामगारावरती कुठला अन्याय झाला, ठाणे महानगरपालिकेचा अधिकारी एखादा योग्य येत नाही, अयोग्य अधिकारी येतो, तो मानायला तयार नसतो, त्याच्या विरोधात न्यायालयात जायला लागतं. जेव्हा न्यायालयात जातो, न्यायालय पहिले युनियनला विचारतो तुमचा मेंबर आहे का दाखवा. आपण मेंबरची पावती दाखवली, यावेळेस पडले होते, यावेळेस नाही 5 वर्षाची दाखवा. मग 5 वर्षाचं रजिस्टर आणि पावत्या त्यांना दाखवायला लागतात की आमचं 5 वर्षापासून मेंबर आहे. तेव्हा जाऊन ती केस तो ऐकायला तयार होतो, तेव्हा ती केस कोर्टात उभी राहते. तर या गोष्टीसाठी आम्ही पाठपुरावा करत असतो की तुम्ही मेंबर व्हा. 500 रुपयांनी काय मोठं नुकसान होत नसतं. वर्षभरात 500 रुपये द्यायचे, तर 500 रुपये दिल्यानंतर आपण जर मेंबर असलो तर भविष्यात आपल्याला त्याचा फायदा होतो. आज ज्यांना ज्यांना वारस हक्क मिळतोय त्या सर्वांना या गोष्टीची जाणीव आहे की मी पावत्या फाडल्या, मी युनियनचा मेंबर होतो म्हणून मला वारस मिळालेला आहे. आणि मी संपूर्ण महाराष्ट्राला तुमच्या माध्यमातून सांगतो की तुम्हाला जो वारस मिळाला तो ठाणे महानगरपालिका म्युनिसिपल लेबर युनियन मुळे मिळालेला आहे. कारण ठाणे महानगरपालिका म्युनिसिपल लेबर युनियन ही त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे यांनी जवळून पाहिलेली आहे. आमचा लढा त्यांनी जवळून पाहिलेला आहे. त्यांच्याशी बोलण्याची 10 वेळा संधी आम्हाला मिळालेली आहे, कारण ते आमच्या गावातले होते. आमच्या महापालिकेतून नगरसेवकचं सुरुवात केलेला माणूस मुख्यमंत्री झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांची इच्छा होती की ठाणे महानगरपालिकेच्या कामगाराच्या वारसाचा प्रश्न मार्गी लावायचा आणि महानगरपालिका ठाण्याचा वारसाचा हक्क मार्गी लावायला संपूर्ण महाराष्ट्राच्या वारसांना ती संधी मिळालेली आहे. त्याचं निव्वळ एकच कारण आहे, ठाणे महानगरपालिकेची म्युनिसिपल लेबर युनियन. तर मी तुम्हाला अभिमानाने सांगतो की या लढाईमध्ये आपला सिंहाचा वाटा होता. लढाया बऱ्याच झाल्या याच्यासाठी, पण 2016 पासून तर 2023 पर्यंत त्या लढाईत कुणी टिकला नव्हता.
टिकलेले फक्त एकच म्युन्सिपल लेबर युनियन. आज ज्या पण वारसांना मिळतंय ते भले काही सांगू दे की आम्ही हे केलं आम्ही ते केलं, शून्य आहे त्याची किंमत. एकनाथ शिंदेशी जर तुमचे संबंध नसते, तुम्ही जर त्यांना समजावून सांगू शकले नसते, जर तुम्ही त्यांना वारस म्हणजे काय हे पटवून देता आलं नसतं, तर तुम्हाला वारस हक्क मिळाला नसता. आणि ते महत्वाचं काम आपण घडवून आणलेलं आहे, आपण केलेलं आहे, हे छाती ठोक तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात सांगू शकता. त्यानंतर या वारसावरती स्टे आला कोर्टामध्ये. ते आल्यानंतर ठाण्यात आपण आपल्या म्युन्सिपल लेबर युनियनच्या कार्यालयामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या युनियनचे प्रमुख लोकांना बोलवलं. म्युन्सिपल लेबर युनियननी फेडरेशनच्या सर्व लोकांना ठाण्यात बोलवलं. त्यांचा संपूर्ण खर्च आपण केला आणि ती लढाई कोर्टात कशी लढवायची याची दिशा ठाणे महानगरपालिकेच्या आपल्या या नेत्यांनी दिलेली आहे. तेव्हा जाऊन आपण ही लढाई जिंकलेलो आहोत. लढाई सगळेच लढत होते, पण लढाई जिंकायचं काम फक्त आपलं म्युन्सिपल लेबर युनियननी केलेले मी छाती ठोक तुम्हाला सांगतो. आणि जे पण काय वारस आता उशिरा होत आहेत, मी तुम्हाला पुन्हा एकदा आश्वासित करतो की यातला प्रत्येक मुलाला आपल्या वारस म्हणून मी कामाला लावून घेईन, हा माझा तुम्हाला असलेला शब्द आहे. आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा मी जय जयकार करतो, शरदरावांचं वंदन करतो आणि आमच्या राजीव गांधी माजी पंतप्रधान यांना वंदन करतो आणि माझे 2 शब्द इथेच संपवतो. जय हिंद, जय कामगार, लाल बहादूर की जय.